आर्ग्युमेंट्स, त्याला काय म्हणतो तुम्ही, आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. त्याला काय म्हणतो आपण, आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. ओके, तर हे आर्ग्युमेंट्स काय आहे आणि पॅरामीटर्स काय ते बघू आता. पॅरामीटर्स, ओके, आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. सो जस्ट टेक अ लुक. पहिला आहे that is a parameter. So what is mean by parameter? Just see, it is variable. काय आधी काय पास करणार, व्हेरिएबल आणि व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे. व्हेरिएबल आणि व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे. एक्स काय व्हेरिएबल आहे, 10 काय व्हॅल्यू आहे, बरोबर. इथं 1 काय व्हॅल्यू आहे, 1 काय व्हॅल्यू आहे. इथं ए जो काय पास केला आहे हे काय व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आणि व्हॅल्यू मधला डिफरन्स कळतो तुम्हाला, बरोबर ना. सो पॅरामीटर इज ऑलवेज व्हेरिएबल. इट इज अ व्हेरिएबल इनसाइड parenthesis. हे प्रॉपर बघा, इनसाइड अ parenthesis in a function definition. in function definition, फंक्शन डिफाइन करताना जे काही पास कराल तुम्ही, फॉर एक्झाम्पल एबीसी हे काय पॅरामीटर आहे. एबीसी काय तिथं पॅरामीटर आहे, ते काय झाले पॅरामीटर. नेक्स्ट दुसरं काय आर्ग्युमेंट. सेकंड काय आर्ग्युमेंट्स काय, इट इज variable. It is variable. Why variable? Because x y z is there or value may be there. दोन्ही पास केले ना आपण इथं. एक्स वाय झेड नी पण ट्राय झालं आणि फक्त नंबरनी पण ट्राय होते. नंबर म्हणजे काय, व्हॅल्यू. इट इज अ व्हेरिएबल फॉर व्हॅल्यू इनसाइड parenthesis in function execution. in फंक्शन, आणि थोडं सिम्प्लिफाय करतो लँग्वेज, एक्झिक्युशन राईट करण्यापेक्षा असं म्हणतो इन फंक्शन वेन इट इज कॉल्ड, राईट. ज्या वेळेला तुम्ही त्याला कॉल कराल त्यावेळेला जे काय द्याल दॅट इज अ आर्ग्युमेंट. समजतंय. म्हणजे वरचा जो काय प्रॉब्लेम घेतला आपण त्याच्यामध्ये एबीसी हे काय होते पॅरामीटर होते. नेक्स्ट ते एक्झिक्यूट करताना समजा मी एक्स वाय झेड दिलं तर ते काय आर्ग्युमेंट आहे, किंवा 10 20 30 हे नंबर दिले तरी पण ते काय आर्ग्युमेंट आहे. इज इट ओके, क्लिअर. बोलो. तर आर्ग्युमेंट्स फंक्शन कॉलिंग मध्ये यूज करतो आणि पॅरामीटर्स हे फंक्शन डेफिनेशन मध्ये यूज करतो. डिफरन्स एवढाच डिफरन्स आहे. हाच डिफरन्स, बाकी काहीच नाही. डेफिनेशन आणि एक्झिक्युशन म्हणजे किंवा डेफिनेशन आणि कॉलिंग. म्हणजे मी याला जर अजून जर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन द्यायचं ठरलं की फॉर एक्झाम्पल डिफाईन माय फंक्शन, हे काय झालं फंक्शनचं नाव. या फंक्शनच्या नावासोबत इथं जे काय दिल तर फंक्शनच्या फॉर्म मध्ये राईट करायचं ठरलं आपल्याला तर डिफाईन माय फंक्शन, फंक्शनचं नाव फॉलोड बाय पॅरामीटर. याच्यामध्ये काय येतील पॅरामीटर्स एबीसी एक्स वाय झेड जे काय असतील ते पॅरामीटर्स. आणि पुढे काय येईल म्हणजे ब्लॉक ऑफ कोड येईल, काहीतरी आपण राईट करणार, राईट ना. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, हे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कोड राईट केला काहीतरी. ओके, जस्ट फॉर एक्झाम्पल. नेक्स्ट, वाईल कॉलिंग दी फंक्शन कॉल करताना ते इंडिपेंडंट स्टेटमेंट झालं पाहिजे. फंक्शनच्या आतमध्ये येणार. फंक्शन कॉल करतोय म्हणजे तो सेपरेट पार्ट झाला. फंक्शन कॉल करताना कशाने कॉल करायचं, त्याला त्याच्या नावाने कॉल करायचं. आणि इथं जे काही पास कराल तुम्ही दॅट इज आर्ग्युमेंट. दॅट्स ऑल. हे एवढंच आहे. ज्यावेळेस फंक्शन डिफाईन करतो त्यावेळेस काय जे काय द्याल तुम्ही पॅरेंथेसिस मध्ये ते म्हणजे पॅरामीटर आहे. ज्यावेळेस फंक्शनला मी कॉल करतो आउटपुटसाठी, आउटपुट फेच करण्यासाठी मला फंक्शनला कॉल करायचं, त्यावेळेस जे काय दिल तो काय आर्ग्युमेंट आहे. तो जे काय दिल तो काय आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. सो आता अजून याला तुम्हाला हे करता येईल. आता समजा इथं जे काय दिलं होतं, बरोबर ना, हा जो काही कोड होता याला जर याच्यात तुम्हाला म्हणजे या फॉर्म मध्ये जर द्यायचं असेल तर काय करू शकतो तुम्ही. एबीसी काय झालं इथं, एबीसी काय झाले पॅरामीटर झाले. एबीसी काय झाले पॅरामीटर झाले. हे फंक्शन कॉल करताना किंवा हे फंक्शन कॉल करण्याच्या आधी मी जर असं राईट केलं एक्स इज इक्वल टू एक्स वाय झेडचं दिलेलं होतं एक्स वाय झेड, हे जर दिलं इथं आणि त्यानंतर हे काय केलं फंक्शन कॉल केलं तर या केसमध्ये काय येस व्हॉट इज देअर इन दिस केस ए कॉमा बी कॉमा सी दीज आर दी, यांना काय म्हणणार तुम्ही पॅरामीटर्स म्हणणार, राईट ना. एबीसी ला काय म्हणणार पॅरामीटर्स म्हणणार. पॅरामीटर्स स्पेलिंग चेक करा. पॅरामीटर्स अँड एक्स वाय झी, एक्स कॉमा वाय कॉमा झी, एक्स कॉमा वाय कॉमा झी.
दिस इज आर्ग्युमेंट, दिस इज आर्ग्युमेंट. इज इट ओके? समजतंय? येस, कळतंय काय? चाललंय बरोबर? वैभवी, आनंद, शिवम, हो सर. येस सर. आता हे काय जे काही रेग्युलर फंक्शन याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड, जसे एबीसी हे 3 व्हॅल्यू होत्या किंवा 3 पॅरामीटर होते, तसेच 3च व्हॅल्यू पास झाले पाहिजे. म्हणजे आताचं एक्सपेक्टेशन काय आपलं, नंबर ऑफ तर पॅरामीटर्स. एक पॉइंट आहे, बोल 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 बोल. फंक्शन डेफिनेशन मध्ये आपण डॉक स्ट्रिंग पण देऊ शकतो. म्हणजे आपल्याला फंक्शन बद्दल काय माहिती द्यायची आहे तर ते आपण डॉक स्ट्रिंग म्हणून देऊ शकतो. एक मिनिट थांबा. जसे आपण कमेंट करतो ना प्रोग्राम मध्ये सेम. असं म्हणतो ना तू? हो, सर डॉक स्ट्रिंग हेच ना, हाच ऑप्शन. ट्रिपल डबल कोट मध्ये देतो आपण. हो, फंक्शन मध्ये देतो, फंक्शन बॉडी मध्ये. एक मिनिट. पॅरेंथेसिस मध्ये म्हणतोय ना? नाही नाही, बॉडी मध्ये, फंक्शन बॉडी खाली. असं म्हणणं आहे तुझं आनंद? इज इट डन? समजून सांगतो मी, पण तुझं एक्सपेक्टेशन Yes. असंच आहे ना? ओके, ठीक आहे. येस, ठीक आहे. म्हणजे एनी इन्फॉर्मेशन अबाउट फंक्शन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो डॉक स्ट्रिंग मध्ये. नाही सांगतो मी, की एक्सप्लेन करतो मी. बरं तू सांगितलं. तेव्हा आधी तर काय लिहिलंय मी, हे फंक्शन लिहिलं राईट ना, हे फंक्शन लिहिलंय आणि याच्यामध्ये समजा मला असं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची काही. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की युजरने ए ची व्हॅल्यू इंटिजर घेतली पाहिजे, बी ची व्हॅल्यू फ्लोट घेतली पाहिजे, सी ची व्हॅल्यू इंटिजरच टाकली पाहिजे. असं जर मला युजरला सांगायचंय की काय व्हॅल्यू घेऊ शकतो, सजेशन्स, बरोबर, तर ते जे काय येतं त्याला काय म्हणतो आपण, डॉक स्ट्रिंग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डॉक स्ट्रिंग म्हणतो. समजा दुसरं एखादं फंक्शन आहे, बरोबर, समजा हे आपलं प्रिंट हे काय युजर डिफाईन फंक्शन आहे, बरोबर. प्रिंट हे काय तुमचं युजर डिफाईन फंक्शन आहे. याच्यावरती मी जर असं केलं तर काय देतो, एक डॉक स्ट्रिंग ओपन करतो. काय ओपन करतो? डॉक स्ट्रिंग ओपन करतो. आणि अशा व्हॅल्यूज इथं सजेस्ट केलेल्या असते आपल्याला, सेपरेटर यूज करायचा, एंड यूज करायचा, फाईल सिस्टम. हे कसं ओपन होतं? शिफ्ट टॅब. कसं ओपन होतं? त्याच्यावरती क्लिक करायचं आणि काय यूज करायचं? शिफ्ट टॅब यूज करायचं. तसंच जर तुम्हाला तुम्ही दिलेल्या फंक्शन मध्ये म्हणजे जसं बिल्ट इनला वर्क होतं, जसं बिल्ट इनला वर्क होतं की फॉर एक्झाम्पल मॅक्स हे एक फंक्शन आहे. इथं शिफ्ट टॅब केल्यानंतर काय म्हणतो तो, मॅक्स कशाला अप्लाय करू शकतो तुम्ही? इटरेबलला अप्लाय करू शकता, डिफॉल्ट ऑब्जेक्ट पाहिजे, की फंक्शन पाहिजे, मॅक्सिमम आर्ग्युमेंट देऊ शकता. ओके, सो याच्यासाठी हे वर्क होतं. तसंच मग या फंक्शनची तुमची फंक्शनॅलिटी जी काय तुम्ही डिफाईन केली, हे तुम्ही डिफाईन केली युजरनी, तर याच्यामध्ये काय द्यायचं तुम्हाला? ए ची व्हॅल्यू युजरनी काय घेतली पाहिजे, बी ची व्हॅल्यू युजरनी काय घेतली पाहिजे, सी ची व्हॅल्यू युजरनी काय घेतली पाहिजे, हे देण्यासाठी काय द्यावं तुम्हाला? हे फंक्शनच्या बॉडीमध्ये ही जी काय आहे, फंक्शनच्या खाली, फंक्शनच्या आतमध्ये हे टॅब डिस्टन्स सोडून, इंडेंटेशन सोडून जे काही तुम्ही राईट केलंय दॅट इज अ फंक्शन बॉडी. या फंक्शनच्या बॉडीमध्ये ट्रिपल कोट मध्ये व्हॅल्यू पास करू शकता. ते फंक्शन मध्ये कुठं प्रिंट होणार नाही, बट ते काय देईल तुम्हाला? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देईल. याच्यावरती जाऊन मी ज्यावेळेस शिफ्ट टॅप करल त्यावेळेस काय देईल हा तुम्हाला? असं एक डॉक स्ट्रिंग ओपन करल की ए ची व्हॅल्यू काय घे भो, इंटिजर घे, बी ची व्हॅल्यू काय घे, फ्लोट घे, आणि सी ची व्हॅल्यू काय घे, इंटिजर घे. हे युजरसाठी सजेशन आहे. आनंद, इज इट डन? येस एवढंच आहे ना? अजून ऍड करायचं काही? येस येस. ओके. हाय मानसी, समीक्षा.
ठीक आहे. पुढचं एक आता हे चेंज होणार नंतर ही कन्सेप्ट आपली चेंज होणार आहे. आपण आर्ग्युमेंट्स मध्ये हे चेंज करणार कीवर्ड आर्ग्युमेंट्स मध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट मध्ये. बट ऍज ऑफ नाव काय पाहिजे आपल्याला नंबर ऑफ पॅरामीटर्स इक्वल टू काय पाहिजे नंबर ऑफ पॅरामीटर्स इक्वल टू काय पाहिजे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पाहिजे. ठीक आहे. सो सपोज असं केलं मी आता आपण काय करू मी दाखवतो कसं वर्क होतंय किंवा बेसिक जे फंक्शन आहे तुमचं लेंथचं एक फंक्शन आहे आपल्याकडे लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्यासाठी कसं वर्क होतं ते बघू. लिस्ट वन इज इक्वल टू काय 10, 20, 30, 40 असं काही ते दिलंय. आणि मी जर असं केलं लेन ऑफ अ लिस्ट वन देतोय. किती देतो 4 देतो. आन्सर करेक्ट येतोय बरोबर ना. बट याच्यासोबत जर आपण असं काही घेतलं की दुसरा एक व्हेरिएबल आहे तुमच्याकडे दॅट इज ए इज इक्वल टू 100 आणि लेन मध्ये मी काय केलं 2 व्हेरिएबल पास केले लिस्ट वन आणि ए. काय आन्सर देतोय आन्सर काय देतो इट इज थ्रोइंग एरर. काय एरर थ्रो करला टाईप एरर थ्रो करल की लेंथ टेक्स एक्झॅक्टली 1 आर्ग्युमेंट टू वेअर गिवन. लेंथ किती आर्ग्युमेंट घेतो लेंथ कॉल केलं ना फंक्शन. लेंथ फंक्शनला मी काय करतोय कॉल करतोय डिफाईन नाही करत आहे. लेंथ फंक्शनला कॉल करताय तुम्ही इथं. येस हे समजतंय. या फंक्शनला मी काय करतोय इथं कॉल करतोय. कॉल करताना किती आर्ग्युमेंट दिले 2 दिले. बट तो किती ऍक्सेप्ट करत होता फंक्शन लेंथ फंक्शन जे काय डिफाईन केलंय किंवा डिझाईन केलंय इनबिल्ड फंक्शन आहे ते किती याच्यासाठी डिफाईन केलंय एकाच याच्यासाठी डिफाईन केलंय. त्याच्यामध्ये 2 आर्ग्युमेंट पास करता येत नाही किंवा 2 पेक्षा जास्त आर्ग्युमेंट पास करता येत नाही. सो व्हॉट इट इज throwing a type error length takes exactly 1 argument to where given. Done. बरोबर ना. वरचा जो कोड होता तुमचा तो कोड रिपीट करतो मी इथं बरोबर. हा जो काही कोड आहे तुमच्याकडे थोडाफार तुम्हाला तो काय झालाय फॅमिलियर झालाय. तो कोड काय करतोय खाली टाईप करतोय आणि फक्त काय करतो इथं घेताना काय करतो इथं एक्स आणि वाय देतो फक्त. तरी काय देतो तो ऍव्हरेज मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट सी की तुम्ही इथं सी डिफाईन केलं आहे बट खाली सी दिला नाही त्याला. इज इट ओके. टाईप एरर काय येतोय कळतोय की तुम्ही फंक्शन डिफाईन करत आणि त्याला 3 पॅरामीटर साठी डिफाईन केलं आहे बट ज्यावेळेस तुम्ही त्याला आर्ग्युमेंट पास करता त्यावेळेस 2च देऊ राहिले. त्यामुळे एक पोझिशनल आर्ग्युमेंट मिस होते. हे समजतंय नाही कळत आहे. येस चाललंय बरोबर. घाई होते. आवाज सगळ्यांना येतोय. ओके. अजून थोडंसं समजून सांगतोय. एक फंक्शन आहे तुमच्याकडं स्ट्रिंगचं एक फंक्शन तुमच्याकडं दॅट इज रिप्लेस. समजा माझ्याकडे असं आहे काय पायथन क्लास असं एक फंक्शन आहे आणि मला काय करायचंय पायथन कोर्स करायचंय. क्लासच्या ऐवजी काय करायचंय कोर्स करायचं. काय करता तुम्ही स्ट्रिंग इज इक्वल टू काय करता स्ट्रिंग इज इक्वल टू काय स्ट्रिंग डॉट हे कसं येतं टॅप प्रेस करून येतं ऑटोमॅटिक जे येतं ते कसं येतं टॅप प्रेस करून येतं. स्ट्रिंग डॉट रिप्लेस देर इज द फंक्शन नेम. काय रिप्लेस करायचंय मला क्लास हा वर्ड रिप्लेस करायचंय. कशाने रिप्लेस करायचंय कोर्सने रिप्लेस करायचंय. कशाने रिप्लेस करायचंय COURSE कोर्स. कॉल काय करायचंय मला स्ट्रिंग. काय आलं इथं पायथन आलं राईट ना. पायथन कोर्स आलं. बट सपोज चुकून जर मी असं केलं की याच्यामध्ये हे द्यायचं विसरलो बरोबर ना. काय म्हणतो रिप्लेस एक्सपेक्टेड ऍटलीस्ट 2 आर्ग्युमेंट. रिप्लेस हे जे काय फंक्शन डिफाईन केलेलं आहे त्याची डॉक स्ट्रिंग ओपन केल्यानंतर तो काय म्हणतो की ओल्ड पाहिजे एक न्यू पाहिजे आणि काउंट पाहिजे बरोबर ना. आणि त्याचं खाली काय दिलं आहे काउंट म्हणजे काय मॅक्सिमम नंबर ऑफ. ही इन्फॉर्मेशन जी दिली ते आपण तिथं वरती ट्रिपल कोट मध्ये दिली होती. रिप्लेस हे इनबिल्ट फंक्शन आहे आणि वरती जे राईट केलं होतं ऍव्हरेज तुम्ही ते युजर डिफाईन फंक्शन आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने राईट केलंय. येस आय होप या गोष्टी क्लिअर होत आहेत. सगळ्यांच्या लक्षात येतंय. हॅलो एव्हरीवन इज इट गोइंग गुड. चाललंय बरोबर. येस सर.
ओके ठीक. नेक्स्ट अजून काय करता येईल? सर आनंद बोल. फंक्शन डेफिनेशन मध्ये एक रिटर्न एक राहिले नाही, रिटर्न घ्यायचंय अजून, म्हणजे प्रिंट आणि रिटर्नचा फरक म्हणून. घ्यायचं. ओके ओके हा, रिटर्न घ्यायचंय. हा, म्हणजे रिटर्न व्हॅल्यू करायची, तेच म्हणतो ना. म्हणजे ते डॉक स्ट्रिंग मध्येच येतं ऍक्च्युली, की डायरेक्टली आपण डेफिनेशन नंतर लगेच रिटर्न जर दिलं तर ते त्याला आपण डॉक स्ट्रिंग म्हणतो, राईट ना? असंच म्हणायचं ना तुला? नाही नाही रिटर्न फंक्शन. म्हणजे व्हॅल्यू काय रिटर्न करायची त्या हिशोबानेच बोलतोय ना तू. इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग वी आर युझिंग अ रिटर्न. हो, म्हणजे सपोज मी जर असं राईट केलं, लक्ष द्या बाकीचे पण. डेफिनेशन फंक्शनचाच पार्ट. कशाचा? फंक्शन डेफिनेशनचा पार्ट आहे ना रिटर्न. फंक्शन डेफिनेशनचा पार्ट. सपोज डिफाईन स्क्वेअर ऑफ ए, डिफाईन स्क्वेअर ऑफ ए असं दिलं मी, आणि काय रिटर्न झालं पाहिजे मला? आय जस्ट वॉन्ट अ रिटर्न, इन रिटर्न आय वॉन्ट ए स्क्वेअर. बरोबर. मग स्क्वेअर ऑफ जे काही देईल मी इथं, तो काय रिटर्न करेल मला? 36. बरोबर ना? पण इथं हा प्रिंट कसा होतोय? इनपुट आउटपुट कॉलिंग केल्यासारखं झालंय. कसं झालं? कॉलिंग केल्यासारखं झालं, राईट ना? म्हणजे त्याला मला व्हेरिएबल डिक्लेअर नाही करावं लागलं वेगळा काही, की स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, आणि त्यानंतर मग मी परत फंक्शन कॉल करून ते रन केलं. हाच कोड दुसऱ्या प्रकारे कसा राईट करू शकतो तुम्ही जर स्क्वेअर रिटर्न करायचं असेल तर? येस, काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? एसक्यूआर इज इक्वल टू ए स्क्वेअर, आणि रिटर्न एक तर एसक्यूआर करू शकता किंवा ए स्क्वेअर डायरेक्टली रिटर्न केला तुम्ही. बट याला कॉल करायला, म्हणजे याला एक्झिक्यूट करायला मला काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल एसक्यूआर ऑफ 5. एक मिनिट, काहीतरी चुकलंय माझ्याकडून. काय चुकलं? येस, इथं काय नाही दिलं मी. रिटर्न नसेल द्यायचं तर काय करतो आपण इथं? प्रिंट काय झालं पाहिजे? प्रिंट एसक्यूआर झाला पाहिजे. हा दोन्ही मध्ये फरक आहे, डिफाईन मध्ये आणि प्रिंट मध्ये. हेच शो करायचं होतं ना आनंद? इज इट? येस. ओके. म्हणजे हे दोन्ही यूज करू शकता तुम्ही. तुम्ही जर रिटर्न केलं डायरेक्टली तर ह्या दोन्ही आउटपुट मध्ये फरक आहे. हा फरक समजून घ्या. काय देतो हा? की ही 10 इनपुट सेल आहे, त्याचा आउटपुट काय 36 आहे, कारण मी व्हॅल्यू रिटर्न केली. म्हणजे जसं कॉल करतो ना आपण, कॉलिंग मध्ये शिकवलं मी तुम्हाला बघा, ए इज इक्वल टू 10, आणि ए काय केला? कॉल केला. 13चा आउटपुट हे, इनपुट सेल 13, त्याचा आउटपुट हे. आणि तसंच काय करू शकतो तुम्ही? सेम वे, म्हणजे हे रिटर्न केली, ए ची व्हॅल्यू काय केली? रिटर्न केली. दुसरा वे काय? प्रिंट करायला आहे. प्रिंट करायला फक्त काय शो होणार तुम्हाला? व्हॅल्यू शो होणार. कोणत्या सेलचा आउटपुट ते नाही शो करत तो. डिस्प्ले करताना डायरेक्टली काय करतो? रिझल्ट शो करतो. इथं काय सांगतो? इनपुट आउटपुट ह्या फॉर्म मध्ये शो करतो. सेम वे रिटर्न मध्ये वर्क होतं. इज इट ओके? फरक लक्षात येतोय सगळ्यांच्या? येस, ओके. एक प्रोग्राम करायचा आहे रेग्युलर, की आपण केलेला ऑलरेडी इव्हन ऑड साठी, ठीक आहे ना? समजा मला इव्हन ऑडची लिस्ट दिलेली आहे, आणि त्याला काय करायचं तुम्हाला? सेपरेट करायचे इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. काय करायचे? सेपरेट करायचे इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. तो लिस्ट कॉम्प्रेन्शननी पण ट्राय करू आपण, रेग्युलर कोडनी पण ट्राय करू, आणि आता फंक्शननी ट्राय करू. तोच प्रोग्राम पुढे जाऊन लॅम्बडानी पण ट्राय करणार आहे, ठीक आहे? थोडंसं सिम्प्लिफाईड वेने जातो, जर रिपीट झालं तर आता अपोलॉजीज, ठीक आहे? जर काहींचं झालेलं असेल आणि रिपीट होतंय असं जर वाटत असेल तर थोडा आता पेशन्स ठेवा. एक लिस्ट 1 दिलेली आहे आपल्याला. काय दिलेली आहे? लिस्ट 1 दिलेली आहे. काही निगेटिव्ह नंबर्स घेतो, रॅन्डम नंबर्स घेते, ठीक आहे? वी आर टेकन रॅन्डम नंबर्स. आपल्याला सेपरेट काय करायचंय? इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स काय करायचे? सेपरेट करायचे. तर काय करू? फर्स्ट ऑफ ऑल काय करू? एक इव्हन नंबर साठी काय करू? इव्हन नंबर साठी एक एम्प्टी लिस्ट घेऊ. सेकंड, ऑड नंबर साठी काय घेतली मी? एक एम्प्टी लिस्ट घेतली. ऑड नंबर साठी पण काय घेतली मी? एक एम्प्टी लिस्ट घेतली. येस, इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स.
म्हणजे काय करायचे, त्यात तुम्हाला नंबर स्टोअर करायचे. लिस्टचं एक फंक्शन माहिती तुम्हाला, दॅट इज अपेंड. पण त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय करावं लागेल तुम्हाला, राईट ना. काय कंडिशन आहे, कोणता ऑपरेटर युज करता इव्हन ऑड चेक करण्यासाठी? येस, आन्सर इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साइड. इव्हन ऑड चेक करण्यासाठी कोणता ऑपरेटर युज करता तुम्ही? स्पेसिफिक वर्ड युज केला मी, ऑपरेटर. फॉर आय इन अ रेंज ऑफ लिस्ट वन. प्रत्येक इलेमेंटला मी इटरेट करतोय ओव्हर दी रेंज ऑफ लिस्ट वन, त्याच्या पूर्ण याच्यासाठी. फॉर आय इन रेंज ऑफ लिस्ट वन, हे चुकलंय राईट, बरोबर ना. इटरेशनने जायचं असेल तर फॉर आय इन लिस्ट वन एवढं जरी केलं तरी होईल, राईट ना. इटरेबल आहे, लिस्ट वन ऑलरेडी काय इटरेबल आहे. रेंज कधी दिली असते मी? 1 to 10, 1 to 50 मला नंबर्स ऑटोमॅटिकली घ्यायचे असते. तर इफ काय कंडिशन बोला, एवढे शांत राहून नाही जमायचं. इफ I%, येस, if I%2 equal to, yes everyone, if I%2 equal to जर 0 असेल तर काय झालं पाहिजे, ही कंडिशन जर ट्रू झाली की आय ला मी 2 ने डिवाइड करून रिमाइंडर जर 0 होत असेल तर तो पडला पाहिजे. येस, कुठं जाऊन पडला पाहिजे तो? इवन नंबरच्या लिस्टला गेला पाहिजे. इवन नंबर डॉट अपेंड, तर तो आय तिथे जाऊन टाका. हे बरोबर आहे का लॉजिकली हे बरोबर आहे का? एल्स जर तसं नसेल तर त्याला पुढे जाऊन टाका, ऑड नंबर डॉट अपेंड. रिपीट झाला का आनंद? कोड रिपीट झाला का? एकदा झालेला असेल, मला आठवत नाही. शिवम, वैभवी, रिपीट झाला ना? तरी पण आन्सर नाही झाले पटपट मला. येस, आणि यानंतर काय करायचंय? प्रिंट इवन नंबर्स आर. कोणते इवन नंबर्स? इवन लिस्ट किंवा इवन नंबर. आणि प्रिंट, येस, प्रिंट ऑड नंबर्स आर. काय कोणते नंबर आहे ऑडचे? ऑड नंबर. ठीक आहे, रन केला तर असं एक्झिक्युशन दिला, बरोबर ना. ऑड आणि इवन काय केले, सेपरेट केले बरोबर. ऑड आणि इवन हा झाला रेग्युलर कोड. यालाच काय करायचं तुम्हाला, थोडंसं काय करायचंय, डायनेमिक करायचंय. काय करायचं तुम्हाला याच्यात, काय करायचं तुम्हाला, डायनेमिक करायचंय. सेम कोड, काही चेंजेस नाही करायचे. काय केलं मी, फक्त याला आय एज इट इज कॉपी केला. कशात टाकला? डिफाईन. काय फंक्शनचं नाव आहे तुमच्या? डिफाईन इवन ऑड. काय पास करणार आहे तुम्ही? लिस्ट वन पास करणार आहे. काय पास करणार आहे मी? लिस्ट वन. तिथं जर मी पॅरामीटर पास केला लिस्ट वन तर ऍज इट इज ठेवायचं, डायरेक्टली त्या लिस्ट वन मध्ये कॉल केलं. ठीक आहे, आणि पुढचे काही चेंजेस करत नाही, फक्त याला रन केल्यानंतर इवन नंबर. ठीक आहे, आता काय सांगितलं इथं? इंडेंटेशन एरर, एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक. हा सगळा कोड कशाचा पार्ट आहे? हा सगळा कोड कशाची बॉडी पाहिजे? या फंक्शनची बॉडी पाहिजे. सगळा सिलेक्ट केला आणि काय हिट केलं? टॅब हिट केलं. तर सगळा कोड पुढे आला, हा रन होतो, बरोबर ना. फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर काही आउटपुट देत नाही, कारण आपण त्याला काही अजून दिलेलंच नाही इनपुट, बरोबर. काय द्यायचंय मला? आता मी लिस्ट वन नाही घेत, आय एम टेकिंग इट ॲज अ लिस्ट टू. दुसरी लिस्ट घेतली काहीतरी, तीच लिस्टवर मला काम करायचं नाही. आय एम टेकिंग अ डिफरंट लिस्ट. ओके, डिफरंट लिस्ट घेतली. फंक्शनचं नाव काय आहे? इवन ऑड. ते पण टाईप करायचा कंटाळा आलाय, बरोबर ना. काय पास करावं लागेल तुम्हाला इथं? लिस्ट टू. तर या लिस्ट मधले झालेत का? जर थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर एक मोठा नंबर घेऊन ठेवू, म्हणजे बरोबर तीच लिस्ट आली की कळ. मग असं किती पण लिस्ट साठी, कोणत्या पण लिस्ट साठी. आता इथं हे काय झालं, ही झाली आर्ग्युमेंट. ही काय झाली? लिस्ट टू काय झाली? येस बोला. लिस्ट टू काय झाली? आर्ग्युमेंट झाली. आणि लिस्ट वन काय वरती? येस बोला रे बाळांनो. हे काय झालं इथं? पॅरामीटर झालं. समजतंय? मग आता याच्यानंतर इथं मी ऍज आर्ग्युमेंट हा व्हेरिएबल पास केला. फंक्शनच्या मध्ये तुम्ही कॉल करताना काय देऊ शकता?
फंक्शनच्या मध्ये कॉल करताना ह्या झाल्या व्हॅल्यूज. आता ही तर काय म्हणून पास झाली, व्हॅल्यू म्हणून पास झाली, बरोबर तेवढ्याला सेपरेट करते. म्हणजे वरचं जे रिरायटिंग आहे या पूर्ण फाईलमध्ये, पूर्ण नोटबुक मध्ये मी किती पण वेळा या फंक्शनचं नाव कॉल करू शकतो. येस, समजतंय? हाच कोड कशाने करायचा आहे? लिस्ट कॉम्प्रेहेन्शनने करायचा आहे. हाच कोड कशाने करायचा आहे? लिस्ट कॉम्प्रेहेन्शनने करायचा आहे. चाललंय का बरोबर? पुढे घेऊ, पुढे जाऊ का थांबू? येस सर. येस. येस सर. तोच कोड कशाने करतोय? लिस्ट कॉम्प्रेहेन्शन. हाच कोड कशाने करायचा आहे? लिस्ट कॉम्प्रेहेन्शनने करायचा. काहीच चेंजेस नाही करत आहे. हा सगळा कोड काय होतो? लिस्ट कॉम्प्रेहेन्शनला शॉर्टकट होतो. काय होतो? शॉर्टकट होतो. इव्हन नंबर मध्ये कोणते नंबर स्टोअर करायचे तुम्हाला? कोणते नंबर स्टोअर करायचे? आय स्टोअर करायचंय. काय स्टोअर करायचंय? आय स्टोअर करायचा. पण इटरेट कशात करणार आहे मी? फॉर आय इन लिस्ट 1, बरोबर ना? फॉर आय इन लिस्ट 1 हेच लॉजिक यूज केलं होतं ना मी. फॉर आय इन लिस्ट 1 कोणतेही आय इफ I%2 इक्वल टू 0 असं होत असेल तर असे आय स्टोअर करा. कोणते आय स्टोअर करा? हे पुढची कंडिशन सॅटिस्फाय करतायत. काय स्टोअर करायचे? आय स्टोअर करायचं आहे. काय स्टोअर करायचं? आय स्टोअर करायचं आहे. आय फॉर आय इन अ लिस्ट 1. स्टोअर काय करायचं आहे? आय. कशात चेक करायचा? लिस्ट 1 मध्ये चेक करायचा. आणि कसा चेक करायचा? 2 ने डिवाइड करून रिमाइंडर चेक करायची. जर ही रिमाइंडर 0 झाली तर तो कशात स्टोअर करा? इव्हन नंबर मध्ये लिस्ट म्हणून स्टोअर करा. स्क्वेअर ब्रॅकेट दिलेत म्हणून काय? लिस्ट आहे. आणि दुसरी कंडिशन काय देता येईल मग? आता नॉट इक्वल टू 0 द्यावं लागेल, राईट ना? काय द्यावं लागेल इथं? इक्वल टू 1 चालेल, पण जनरली जो स्टँडर्ड सिंटॅक्स आहे तो नॉट इक्वल टूचा आहे. आणि हा सगळा काय? फंक्शनचा पार्ट आहे. इव्हन ऑड लिस्ट असं म्हणतो मी याला. इव्हन लिस्ट कॉम्प. मग तुमच्या लक्षात येईल की हा कोड काय? लिस्ट कॉम्प्रेहेन्शनचा आहे. फंक्शनचं नाव तुम्ही काही डिफाईन करू शकता. आता लिस्ट 1 घेतलं होतं, लिस्ट 2 घेतली वरती, इथं काहीतरी वेगळंच नाव देतो मी. लिस्ट 1 2 3 काय नाव दिलं? लिस्ट 1 2 3 इक्वल टू 1, 2, 3, 4, 10, 20, 30, 40 असे नावं दिले, राईट? फंक्शनचं नाव काय आहे? इव्हन. टाईप करायच्या भानगडीत पडायचं नाही, टॅब हिट करायचं. टायपिंगचा क्लास नाही आपला, बरोबर ना? तुमचा कोर्स टायपिंगचा नाही ना? का टायपिंगचा आहे? लॉजिकली आपल्याला जास्त कळलं पाहिजे, राईट? लिस्ट 1 2 3 आलाय सेपरेशन. सो हा कोडातून शॉर्ट झाला, बरोबर ना? 4च लाईन मध्ये झालं ना सगळा विषय. येस, लाईक दिस यू नीड टू यूज लाईक मल्टिपल थिंग्स टू रन अ सेम प्रोग्राम. आपल्याला एकच प्रोग्राम मल्टिपल वेनी करायला लावतात. ओके, देन हेच रेंज मध्ये पण वर्क करू शकता तुम्ही की मला एक पर्टिक्युलर रेंज मधले काय पाहिजेत? स्क्वेअर पाहिजेत. तुम्हाला असं सांगितलं पहिल्या 10 नंबरच्या स्क्वेअरची लिस्ट प्रिंट करा. पहिल्या 10 नंबरच्या स्क्वेअरची लिस्ट प्रिंट करा असं सांगू शकता आपल्याला, राईट ना? तर कसं करू शकतो बघ. फॉर एक्झाम्पल काय करता येईल आपल्याला? प्रिंट स्क्वेअर ऑफ किंवा कोणतीही रेंज, स्क्वेअर ऑफ नंबर्स इन गिवन रेंज. जी रेंज आपल्याला देतील त्या रेंजमध्ये टाईप करता, त्या रेंजमध्ये प्रिंट झालं पाहिजे. एखाद्याने सांगितलं की 30 ते 50 मधले द्या, एखाद्याने सांगितलं की नाही 55 ते 70 मधले द्या, तरी पण आपल्याला ते प्रिंट करता यायला पाहिजे. ओके, काय करायचंय? डिफाईन. काय फंक्शनचं नाव? फंक्शन नेम स्क्वेअर द्या, काही द्या, किंवा ज्याचं आवडतं त्याचं द्या. ठीक आहे, स्क्वेअर दिला. कुठून काय करावं लागेल? काहीतरी स्टार्ट करावं लागेल, बरोबर ना? 30 ते 35 सांगितलं, 30 ते 50 सांगितलं,
तर काय करावं लागेल पहिलं, यू नीड टू स्टार्ट समवेअर ऍज वेल ऍज यू नीड टू एंड समवेअर. कुठेतरी स्टार्ट करावं लागेल, कुठेतरी एंड करावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. तर स्टार्ट करा आधी, नंतर एंड करा. हे जर प्रिंट करायचं असेल, अजून थोडं युजरला तुम्हाला खुश करायचंय, थोडं प्रॉपर शो करायचंय, तर कसं करता येईल, एफ एस एफ काय करतोय मी आधी, स्टार्ट करतोय कुठेतरी, काय करतोय, स्टार्ट करतोय. तो कर्ली ब्रेसेस मध्ये दिला म्हणून तो वरून स्टार्टची व्हॅल्यू घेईल. ओके, आणि याला अजून थोडंसं मॉडिफाय करा. आणि एंड कुठं करायचंय, एंड कुठं करायचंय, एंडला करायचंय. एंड कुठं करायचंय, एंडला करायचंय. ठीक आहे, हे असं प्रॉपर प्रिंट करायला. नेक्स्ट, स्क्वेअरची लिस्ट तुम्हाला काय करावं लागेल, ऑब्विसली स्क्वेअरची लिस्ट काय करणार, एस क्यू आर करतो याला फक्त. एस क्यू आर इज इक्वल टू एमटी लिस्ट. एमटी घेतली म्हणजे पुढे जाऊन त्याच्यात काहीतरी अपेंड करायचंच आहे. फॉर आय इन रेंज ऑफ, फॉर आय इन रेंज ऑफ, कुठं स्टार्ट, कुठं स्टार्टला स्टार्ट करा आणि एंड प्लस वन ला काय करा, एंड प्लस वन ला एंड करा. एंड प्लस वन काय घेतलं का शेवटचा एक्सक्लूड होतो ऑलवेज. रेंज मधला शेवटचा नंबर काय होतो, एक्सक्लूड होतो. ठीक आहे, जर असं केलं तर मग काय येईल, फॉर आय इन रेंज ऑफ स्टार्ट आणि एंड. नेक्स्ट, स्क्वेअर डॉट अपेंड. आता हे जे सेंटेन्स आहे फॉरचं, इफचं, एल्सचं कशाने एंड होतं, कोलनने एंड होतं. कशाने एंड होतं, कोलनने एंड होतं. ठीक आहे, सो स्क्वेअर डॉट अपेंड, एक मिनिट, स्क्वेअरची एमटी लिस्ट आहे तुमच्याकडे. स्क्वेअर डॉट अपेंड, काय अपेंड झाला पाहिजे, आय स्क्वेअर अपेंड झाला पाहिजे, बरोबर ना, बरोबर आहे का रे, काय अपेंड झाला पाहिजे, आय स्क्वेअर अपेंड झाला पाहिजे. ओके, आणि सोबत काय प्रिंट करा, काय प्रिंट करू शकतो मी, प्रिंट स्क्वेअर ऑफ नंबर्स, स्क्वेअर ऑफ नंबर्स. अजून प्रॉपर करायचं असेल याला तर असं करू शकतो तुम्ही, NUBERS, स्क्वेअर ऑफ नंबर्स फ्रॉम काय काय होता तो, START, स्टार्ट. याला हे करावं लागेल तुम्हाला, एफ स्ट्रिंग स्क्वेअर ऑफ नंबर्स फ्रॉम स्टार्ट. म्हणजे काय घेईल तो, 10 टू एंड. म्हणजे काय असेल ते, इट्स काय, SQR इज SQR कॉमा SQR. ठीक आहे, लेट्स सी हाऊ इट्स वर्किंग. काय फंक्शनचं नाव काय, SQR स्क्वेअर. कुठं करायचं, स्टार्ट. समजा काय करायचं तुम्हाला, किती नंबर सांगितले, 10 पासून, तर मला काय यायचंय 15 पर्यंत जायचंय. काय आलं, स्टार्ट 10 ला केलं, 15 ला केलं. प्रिंट कसं केलं, स्क्वेअर ऑफ नंबर्स फ्रॉम 10 टू 15 इज इट ओके गाईज. असा कोड ज्यावेळेस न पाहता प्रॉपर वर्कआउट करता येईल तर आपण असं म्हणू शकतो की आपण डेव्हलपमेंट मध्ये आहे. म्हणजे आपण डे बाय डे होतोय. अशा यूज केसेस दिल्यानंतर आपल्याला वर्क करता यायला पाहिजे. काय सांगाल समोरचा, या रेंज मधले स्क्वेअर प्रिंट करून दाखव. तर प्रिंट करून दाखवताना स्क्वेअर फंक्शन डिफाईन करूनच प्रिंट करायचे. काय करायचंय, फंक्शन डिफाईन करूनच प्रिंट करायचे. ठीक आहे, सो लाईक दिस यू नीड टू वर्क फॉर दी फंक्शन. असं तुम्हाला फंक्शन साठी वर्क करावं लागेल. ओके, समजतंय का रे? नंतर ऍडिशनचे किंवा मल्टिप्लिकेशनचे किंवा फिबोनाचीचा तो कोड तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके, ते कोड तुम्ही याच्यामध्ये करू शकता. मेन्शन करतो का कोणत्या अप्रोचनी करायचा कोड, काय करायचं कारण कळलं नाही मला. इंटरव्ह्यूवर मेन्शन करतो का असं कोड अप्रोचनी करा. इंटरव्ह्यू मध्ये असं मेन्शन करतात की सांगतात, म्हणजे यूज केस देतात किंवा मग प्रॉमिस स्टेटमेंट देतात. स्टेटमेंट असं की अशी लिस्ट आहे, याचे स्क्वेअर्स करून दाखवा, किंवा ही रेंज आहे याच्यामध्ये स्क्वेअर करून दाखव, किंवा ही स्ट्रिंग आहे याच्यामधले वोवेल्स सेपरेट करून दाखव, किंवा कन्सोनंट सेपरेट करून दाखव. म्हणजे विदाउट डेफिनेशन पण होऊ शकतो ना. नाही, विदाउट Simple डेफिनेशन format होतं, मध्ये. पण काय होतं म्हणजे हे सांगतो मी तुला.
आपलं जे अपेअरन्स आहे किंवा आपलं जे हे म्हणतो ना, काय म्हणू शकतो आपण त्याला, थोडं वेटेज वाढतं. ज्यावेळेस तुम्ही फंक्शन राईट करून कोणती गोष्ट राईट करता ना, तर ते एक डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह आहे असं मानलं जातं इंडस्ट्रीमध्ये. कारण प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस तू कोड करशील आफ्टर दिस, म्हणजे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट किंवा जर तू पायथनवर प्रॉपर वर्क करीत असशील तर तू प्रत्येक गोष्ट इथूनच स्टार्ट करशील, फंक्शन डिफाईन करूनच. कारण ती रियुजेबिलिटी, ते टाइम सेव्हिंग आहे आणि प्रत्येकाला टाइम सेव्हच करायचा आहे. परत परत तो कोड मला राईट करायचा नाही. ज्यावेळेस तू असं राईट करतो ना कोड, म्हणजे कोड तर तसा रन होतो, बरोबर, कोड असाही रन होतो तसाही रन होतो, कारण आपल्याला काही एकच कोड राईट करायचा इंटरव्ह्यू मध्ये. बट ज्यावेळेस तू डिफाईन करतो ना, तर ते थोडंसं तुझं डेव्हलपर नेचर दाखवतो किंवा इम्प्रेशन थोडंसं वेगळं पडतं. म्हणून मी सजेस्ट करतोय की तुम्ही डेफ कीवर्ड यूज करून किंवा डिफाईन करूनच हे करा. त्यामुळे सजेस्ट करतोय. ओके. ठीक आहे ना? हॅलो, हा सर, येस सर. चालेल, ठीक आहे. अजून काही डाऊट आहे कोणाचे फंक्शन्सच्या रिलेटेड? आता मी आर्ग्युमेंट्स कडे मूव्ह करणार आहे. पोझिशनल काय आहे, डिफॉल्ट काय आहे, बट त्याच्या बिफोर काही डाऊट आहे? म्हणजे तुम्हाला जर सांगितलं ना मी की इक्वलच पाहिजे, त्या जर इक्वल नसतील तर काय आपण दुसरं घेऊ शकतो, हे आपल्याला शिकायचं आहे. कारण रिक्वायरमेंट असे येऊ शकतात की स्क्वेअर मध्ये समजा 10 ते 15 मी डिफाईन करताना 2च दिले होते, स्टार्ट आणि एंड, पण मला पुढे भविष्यात गरज पडते का 3 द्यायचे, किंवा मला ऍडिशन की मी डिफाईन करताना 2च नंबरची केली आणि पुढे गरज पडते की 3 द्यायला पाहिजे. तर त्यावेळेस काय यूज करू शकतो, आर्ग्युमेंट मी चेंज करू शकतो का? त्यासाठी आपल्याकडे काही टाइप्स आहेत, ते आपल्याला बघायचे, टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट. बट बिफोर दॅट, इज एनीबडी हॅव्हिंग डाऊट? येस, पाहुणे लोक काय म्हणतायत? सोनल, चिरायू, समीक्षा, मानसी, काय डाऊट आहे? नो सर.